बातमी जळगावमधून आहे। जळगावमध्ये 4 दिवसात तापमानात मोठी घट झाली आहे आणि त्यामुळे थंडी वाढल्यानं थंडीचे कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली। तापमान 10 अंशाखाली आल्यानं थंडीची लाट पसरली आहे। थंडीचे कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांनी तिबेटियन स्वेटर बाजारात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर खरं तर उष्ण तापमानासाठी जळगाव हे प्रसिद्ध आहे। मात्र सध्या जळगावमध्ये थंडीची लाट पसरलेली आहे। तापमान 10 अंशापेक्षा खाली घसरलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर जळगावच्या या तिबेटियन स्वेटर बाजारामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एरवी या ठिकाणी मागील आठवड्यात जर पाहिलं तर कोणतेही ग्राहक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। मात्र गेल्या 4 दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढला आणि ग्राहक या ठिकाणी मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे उलनचे आणि नायलॉनचे कपडे या ठिकाणी आहेत। थंडीचे कपडे खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी कपडे खरेदी करायला आले आहात? आता थंडीची लाट अचानकच पसरलेली आहे आणि थंडी बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे अचानकच। तर कपडे घ्यायसाठी स्वेटर खरेदी करायसाठी आम्ही आलेलो आहोत। वर्षभर म्हणजे खूप गरम वातावरण असतं, पण आता 2 दिवसात एवढी थंडी वाढली अचानक, त्याच्यामुळे इथं खूप गर्दी झालेली आहे जेएस ग्राउंडमध्ये। आणि इथं छान म्हणजे स्वेटर घ्यायला आम्ही आलेलो आहे। मुलाला पण घ्यायला स्वेटर आलो आहे। आम्ही स्वतः सगळे फॅमिली सहित आलेलो आहे। मागील 4 दिवसांचा जर विचार केला तर या ठिकाणी मात्र प्रचंड पाऊस आणि उकाडा असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। अचानक तापमानात वाढ झाली आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या पद्धतीमध्ये स्वेटर खरेदीसाठी नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे अनेकांच्या सर्दी, खोकला, ताप या व्याधीमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र शेतीसाठी ही थंडी उपयोगाची राहणार आहे। चंद्रशेखर नेबे, एबीपी माझा, जळगाव।